महाड नगर परिषद निवडणुकीच्या दरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणामध्ये मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांसमोर शरण आलेत। हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येणं भाग पडले। महाड नगर परिषद निवडणुकीदरम्यान झालेल्या मारहाण प्रकरणात मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र पोलिसांसमोर शरण आले आहेत। हायकोर्टाने अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर विकास गोगावलेंना पोलिसांसमोर शरण येणं भाग पडले। महाड नगरपालिका निवडणुकीदरम्यान 2 डिसेंबर 2025 रोजी राडा झाला होता। शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली होती। त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात परस्पर विरोधी गुन्हे दाखल केले होते। या प्रकरणात फरार असलेल्या विकास गोगावलेंचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई हायकोर्टाने फेटाळला। हायकोर्टाने विकास गोगावलेंना 23 जानेवारीच्या सकाळी 11 वाजेपर्यंत शरण येण्याचे आदेश दिले होते। त्यानंतर विकास गोगावले 23 जानेवारीच्या सकाळीच महाड शहर पोलीस ठाण्यात हजर झाले। विकास गोगावलेंसोबतच्या इतर 8 आरोपींनीही शरणागती पत्करली। विकास गोगावलेंच्या विरोधी गटातील श्रेयांश जगताप यांच्यासह 4 जणही महाड पोलिसांना शरण आले। या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी असो, एखाद्या नेत्याचा मुलगा असो किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। कायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी काम करेल आणि संबंधित व्यक्ती ज्या कुठल्या याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई करेल। जे काही गुन्हे किंवा जे काही कलम विकास गोगावलेंवर टाकण्यात आले होते ते चुकीचं असं भरत गोगावले यांनी सांगितलेलं आणि माननीय न्यायालयाच्या आदेशानुसार जर त्यांनी कृती केली असेल तर त्या कृतीचं मी समर्थनच करतो। चंद्रपूरमध्ये काँग्रेसमधला वडेट्टीवार धानोरकर वाद मिटण्याची चिन्ह नाहीत। काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबत एकमत न झाल्यामुळे गट नोंदणी रखडली आहे। दोन्ही गटांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय। चंद्रपूर महापालिका निवडणुकीनंतर काँग्रेसच्या 2 गटात सुरू झालेला वाद मिटण्याची चिन्ह नाही। काँग्रेसच्या गटनेतेपदाबाबत एकमत न झाल्यामुळे गट नोंदणी रखडली। विजय वडेट्टीवार यांच्याकडून गटनेता पदासाठी वसंत देशमुख यांचं नाव देण्यात आलं होतं, पण वसंत देशमुखांच्या नावाला प्रतिभा धानोरकरांच्या गटाने विरोध केला। खासदार प्रतिभा धानोरकर यांच्याकडून गटनेते पदासाठी सुरेंद्र अडवाले यांचं नाव देण्यात आलं होतं, पण या नावाला वडेट्टीवारांनी विरोध केला। त्यामुळे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ शेवटपर्यंत गटनेत्याचं नाव निश्चित करू शकले नाही। त्यामुळे काँग्रेसच्या गटनेत्याच्या नोंदणीची प्रक्रियाच होऊ शकली नाही। सध्या वडेट्टीवार आणि धानोरकर यांच्या गटातले नगरसेवक वेगवेगळ्या ठिकाणी आहेत। दोन्ही गटांनी आपापल्या नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलवलंय।